Hello students, standard 8, subject English. Today we are going to discuss language study. We have finished Andacles and Lion. Language study we are discussing auxiliary verbs. In this language study we are going to learn auxiliary verbs. Then विद्यार्थी मित्रांनो 8वी इंग्लिश मध्ये 1.2 अँडरकोल्स अँड लॉयन हा पाठ आपण शिकलेलो आहोत. लँग्वेज स्टडी याच्यावरती आपण पाठ नंबर 11 वरती बघा. लँग्वेज स्टडी याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब याला आपण काय म्हणतो, दुसरा शब्द कुठला याला हेल्पिंग वर्ब असं पण म्हणतो, बरोबर. ऑक्झिलरीला दुसरा शब्द कोणता आहे, हेल्पिंग वर्ब, राईट. देन वर्ब दॅट हेल्प्स टू फॉर्म tenses, moods and voices are called auxiliary verbs. For example, be, can, may, will, etc. तर आपण या ठिकाणी बघितलं की ऑक्झिलरी वर्ब्सलाच हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतात. हेल्पिंग म्हणजे मदत करणे, सहाय्य करणे, म्हणजे हेल्पिंग सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. आता हे कोणाला सहाय्य करतं, तर हे मुख्य क्रियापदाला सहाय्य करतं आणि याच्यामधून आपल्याला टेन्स कळतो, राईट. हा, तर आपण पुढे बघितलं, देयर आर 3 मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब्स व्हिच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स ऑफ फॉर्म्स ऑफ बी, डू अँड हॅव. दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. बघा, आता प्रायमरी ऑक्झिलरीज आपण पाहतोय की प्राथमिक हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहेत. तर आपण बघितलं की टू बी ची रूप, टू डू ची रूप आणि टू हॅव ची रूप. टू बी ची रूप, त्यानंतर टू हॅव चे रूप आणि टू डू चे रूप. हे 3 प्रकारचे आपल्याला जी रूप आहे त्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल, शी इज अ स्टुडंट ऑफ 8th क्लास. ही डज हिज वर्क वेल अँड आय हॅव ए कोल्ड. याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये शी इज, दुसऱ्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये इज, दुसऱ्या वाक्यामध्ये डज आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हॅव. ही अशी टू बी ची, टू डू ची आणि टू हॅव ची रूप आहेत. आता फॉर्म्स ऑफ बी, आता आपण जर बघितलं की टू बी ची रूप कोणती, तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे एम इज आर, एम इज आर आणि was, where, त्यानंतर will आणि shall be, will and shall be. तर ही जी रूप आहे एम, इज, आर, was, where and will and shall, these are the forms of to be, right. देन टू डू ची फॉर्म कुठले कुठले आहेत. आता डू ची फॉर्म जी आहे, टू हॅव ची रूप कुठले कुठले आहेत, हॅव, हॅज आणि हॅड. याची 3 रूप आहेत. टू हॅव ची रूप म्हणायचं तर हॅव, हॅज हे वर्तमान काळासाठी आणि हॅड हे भूतकाळासाठी येणारे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर टू डू ची रूप परत 3 आहेत. डू एक आहे आणि डज एक आहे. हे वर्तमान काळासाठी डू आणि डज, भूतकाळासाठी डीड, राईट. तसं वर्तमान काळासाठी एम, इज आणि आर, भूतकाळासाठी वॉज आणि वेअर आणि शॅल, विल हे भविष्य काळासाठी. अशा प्रकारे प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये टू बी ची रूप, टू डू ची रूप आणि टू हॅव ची ही 3 रूप आपण या ठिकाणी पाहिली. पुढे जाऊया. देयर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स व्हिच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. आता आपण बघितलं की हे सहाय्यकारी क्रियापद जे आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत, हे वाक्यामध्ये एकटे येऊ शकतात आणि वाक्य पूर्ण करू शकतात. बट देयर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स व्हिच कॅनॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. पण असे पण काही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, सहाय्यकारी क्रियापद आहेत की जे वाक्यामध्ये एकटे येत नाहीत. दे अकंपनी मेन वर्ब, ते मुख्य क्रियापदाबरोबर येतात. These are called modal auxiliary verbs. आणि त्यांना काय म्हणतो आपण, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणतो. मॉडेल्स त्याला म्हणतात. आता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आपण बघितलं की ऑक्झिलरी वर्ब्स, these are the helping verbs, right.
मेजरली टू बीची रूप. टू बीची रूप आपण बघितली, टू बीची, टू डूची आणि टू हॅवची. आता ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत याला प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणायचं. हे एकटे सुद्धा वाक्याला अर्थ लावून देऊ शकतात, काळ दाखवू शकतात. पण दुसरे जे प्रकार आहेत मॉडेल ऑक्झिलरी व्हर्बचे, मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब ते काय करतात की वाक्यामध्ये एकटे येत नाहीत, वाक्यामध्ये त्याच्या मूळ म्हणजे मुख्य क्रियापदाबरोबर ते येतात आणि मग वाक्य पूर्ण करतात. सो बघूया मग त्यांना काय म्हणतो आपण. These are called model auxiliary verbs or models. तर ते कुठले कुठले आहेत बघा. They are can, could. Then I hear models or model auxiliary verb, right? Model auxiliary verbs. Which are these? These are can, could, shall, should, will, would, must, then may, might, need, ought to, need and ought to, etc. ought to, etc. OUGST, ought to. These are the models, right? Then for example here given 3 examples. For example या ठिकाणी बघा दिलेलं आहे he can work hard. पहिलं उदाहरण लिहूया आपण. he can work hard. बघा he can work hard. तो कष्टाची कामं करू शकतो किंवा तो खूप कष्ट करू शकतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत, दोन क्रियापद या ठिकाणी आपल्याला भेटतील. एक मुख्य क्रियापद आहे, दुसरं सहाय्यकारी क्रियापद आहे. आता या ठिकाणी बघा हे जर आपण वाक्याची फोड केली तर हे काय आहे, नाव आहे किंवा सर्वनाम, त्याला म्हणून आपण सुरुवातीला आलेलं नाम, प्रोनाउन. कॅन हेल्पिंग वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद. वर्क काम करणे हे मुख्य क्रिया आहे आणि हार्ड ही कॅन वर्क हार्ड. बघा ही कॅन वर्क, राईट. वर्क काम करणे क्रिया आहे, त्याला सहाय्य करते कॅन. म्हणजे हे काय आहे, मॉडेल आहे, ठीक आहे, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. मग हा आपण बघितला की हा एकटा आलेला नाही. आता हा जर एकटा आला असता तर ही कॅन हार्ड असं किंवा ही कॅन वर्क एवढं झालं असतं. पण हार्ड जर आपल्याला हा शब्द घ्यायचा असेल तर ही कॅन वर्क हार्ड असा वाक्य आपल्याला असे वाक्य घ्यायला लागेल. मग आपण बघितलं की ही कॅन वर्क हार्ड याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे हा मॉडेल झाला, हा मेन वर्ब झाला. म्हणजे मॉडेल जे आहे आपण बघितलं की मुख्य क्रियापदाबरोबर येतो आणि मग वाक्य पूर्ण होतं, हे आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर दुसरं वाक्य बघा ही विल वर्क हार्ड. आता हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. ही कॅन वर्क, ही विल वर्क हार्ड. तो कष्ट करेल. आणि ही मस्ट वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. या ठिकाणी कॅन, या ठिकाणी विल आणि या ठिकाणी मस्ट, हे वेगवेगळी आपण मॉडेल्स घेऊन हे वाक्य बनवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला शिकायची गोष्ट ही आहे की प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत हे एकटे येऊन वाक्य पूर्ण करू शकतात. पण मॉडेल जे आहेत हे वाक्यामध्ये एकटे येत नाहीत, ते मुख्य क्रियापदाबरोबर येतात आणि मग वाक्य पूर्ण होतं. तर अशा पद्धतीने आपण प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडेल ऑक्झिलरीज या ठिकाणी बघितलेले आहेत. आता राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत किंवा दिलेले जे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यामधून ऑक्झिलरी वर्ब्सला अंडरलाईन करा म्हटलं.
आता बघा, वी हॅव ए हॉलिडे टुमॉरो. उदाहरण घेऊया. वी हॅव ए हॉलिडे टुमॉरो. याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे त्याला आपल्याला अंडरलाईन करायचे. फॉर एक्झाम्पल, वी हॅव, राईट, हॉलिडेज टुमॉरो. या ठिकाणी कुठला आहे? वी हॅव. हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे, राईट. देन पुढे बघा 12 वाक्य दिलेले आहेत, ती तुम्ही लिहून आणा. मी वाक्य वाचतो. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. थर्ड, यू मस्ट वियर क्लीन क्लोथ्स. फोर्थ, शी शुड टॉक पोलाइटली. फिफ्थ, they did not help me. Sixth, a big thorn had pierced the lion's toe. 7, the lion was caged. 8, Andagos did not like his master. 9, they could not lure him. 10th, he would no longer be a slave. And 11th, the slave were forced to work. And we should show kindness to animals. So these are the sentences which is given to you, which are given to you, and you have to find out the auxiliaries in the sentence, and after finding the auxiliaries you have to underline the auxiliary or auxiliary verbs, right. हे वाक्य तुम्हाला दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब शोधायचा आणि त्याला अंडरलाईन करायचे. हे तुमच्यासाठी स्वाध्याय आहे. आणि अशा प्रकारे आपला हा पाठ अँडरकोल्स अँड लॉयन जो आहे पाठ पण आपला संपलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पूर्ण स्वाध्याय पण सोडवलेला आहे. तर या ठिकाणी थांबूयात आपण. ओके, थँक्यू.